अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्यात। महापालिका कर्मचारी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून युनियन काम करत असून कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न महापालिका प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करून सोडवले जात आहेत। अनेक वर्षांचा 7वा वेतन आयोगाचा प्रश्न देखील महापालिका, राज्य सरकार तसेच शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केल्यामुळेच तो मार्गी लागला। सफाई कर्मचाऱ्यांचा वारस हक्काचा प्रश्न देखील मार्गी लावला। कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळेच युनियनच्या माध्यमातून चांगलं काम उभं राहत आहे। महापालिकेमध्ये दैनंदिन काम करीत असताना कर्मचाऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते। त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहण्याचं काम युनियन करत आहे। कर्मचाऱ्यांचे प्रश्न जलद गतीने सोडवण्यासाठी युनियनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या, असं प्रतिपादन अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केलं। अहमदनगर महानगरपालिका कर्मचारी युनियनच्या कार्याध्यक्षपदी अहमदनगर मनपा कर्मचारी युनियनच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या असून यात कार्याध्यक्षपदी ऋषिकेश भालेराव, संदीप चव्हाण तर उपाध्यक्षपदी भरत सारवान, विठ्ठल उमाप यांना निवडीचं पत्र देताना अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, जितेंद्र सारसर, सचिव आनंद वायकर, बाबासाहेब राशीनकर, नंदकुमार नेमाने, राहुल साबळे, बलराज गायकवाड, सागर सालुंके, अजय सौदे, प्रफुल्ल लोंढे, अजित तारू, अंतवण क्षेत्रे, विजय कोतकर, बाळासाहेब व्यापारी, महादेव कोतकर, अमोल लहारे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना जितेंद्र सारसर म्हणाले, मनपा कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करत समन्वयानं प्रश्न मार्गी लावले जात आहेत। तसेच महापालिकेच्या कारभाराला गती देण्यासाठी मनपा कर्मचारी कटिबद्ध आहे असं ते म्हणाले। तर यावेळी सचिव आनंद वायकर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। महापालिका कर्मचारी युनियनचे अध्यक्ष माझे सहकारी जितेंद्रजी सारसर साहेब, त्याचबरोबर सेक्रेटरी आनंदराव वायकर साहेब, माझे युनियनचे सर्व पदाधिकारी, सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही कारण वेळ खूप जाईल त्यात। पदाधिकारी आता आज आमची सकाळी या कार्यालयात सभा झाली सर्व पदाधिकाऱ्यांची, त्यावेळेस सर्वजण उपस्थित होते 12:30 वाजता। त्यावेळेस सर्वांमध्ये असं ठरवण्यात आले की आपण अजून काही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करायची आहे। त्या अनुषंगाने या कामगार युनियनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नाव सुचवले व त्यानुसार सर्वांच्या संमतीने ऋषिकेश भालेराव यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करायचं सर्वानुमते ठरले। त्याचबरोबर दुसरे कार्याध्यक्ष म्हणून संदीप चव्हाण यांचे नाव, सुचवणाऱ्यांचं नाव पण सांगतो मी। ऋषिकेश भालेराव यांचं नाव नंदू नेमाने यांनी सुचवलं व त्याला अनुमोदन बाबासाहेब राशीनकर यांनी दिलेले। त्यानंतर दुसरे कार्याध्यक्ष संदीपजी चव्हाण यांचं नाव बलराज गायकवाड यांनी सुचवलं व अमोल लहारेने त्याला अनुमोदन दिलेले। त्यानंतर 2 उपाध्यक्षांची नियुक्ती सकाळच्या सभेत केलेली आहे। भरतजी सारवान यांची नावाची सूचना बाळासाहेब व्यापारी यांनी केली व क्षेत्रे साहेबांनी त्यांना अनुमोदन दिलेलं आहे। त्यानंतर आणखी एक उपाध्यक्षांची आपण नियुक्ती केलेली आहे विठ्ठलराव उमाप यांची, त्यांचं नाव भास्कर अकुबत्तीन यांनी सुचवलं व त्याला अनुमोदन राशीनकरनी डबलच दिलेलं आहे सकाळी, त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे। त्यानुसार आपण ही नियुक्ती आज रोजी त्याला नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती आपण कंप्लीट करत आहे। माझं नवीन पदाधिकाऱ्याला एवढीच विनंती राहील की सगळ्यांच्या बरोबर गळ्यात गळा घालून काम करायचं आहे आपल्याला। तुमच्याकडनं काही संघटनेला अपेक्षा आहेत, तुम्हाला एक संघटनेकडनं काही अपेक्षा असतील, हे 100% पण काम करत असताना आपण कुठंतरी मागं पुढं होऊन कुठंतरी ॲडजस्टमेंट करायची असते, कुठंतरी आपण ते सांभाळून घेऊन कर्मचाऱ्यांची कामं मार्गी लावायचे असते। आपण कुठल्याही गोष्टीला ताण नाही। आता 6 महिने झाले आम्ही या पदावर काम करतोय, अनेक वेगवेगळे अनुभव येतात, कोणी नाराज होतं, कोणी महाराज होतं, कोणी काय होतं, पण आपल्याला सगळ्यांना एकत्र राहून एखादं काम होईल, दुसरं नाही व्हायचं, तिसरं होईल, असं कधी ती संघटना आपल्याला चालवायची असते। आमचे सहकारी बाबासाहेब मुदगल, तसेच अध्यक्ष जितेंद्र सारसर, मॅनेजर नव्हते बाबासाहेब मुदगलांनी तुमच्या पुढं काय करायचं संघटनेमध्ये खऱ्या अर्थानं संघटनेमध्ये कुठलीही एक व्यक्ती म्हणून कधी नसतं। जर व्यक्ती म्हणजे समजा वायकर म्हणजे युनियन अशी जर असेल तर ती युनियन कधीच यशस्वी होत नसते। त्यामुळं कामगार समुदायातले जे काही पदाधिकारी असतील
त्या सर्वांची आणि सर्व कामगार मिळून जी असते ती संघटना असते आणि त्या संघटनेचं कार्य ज्यावेळेस सर्व पदाधिकारी करतात. कारण लक्षात घ्या, राज्य चालतं, केंद्र चालतं, तिथं पदाधिकारी असतात, म्हणजे मंत्री असतात, राज्यमंत्री असतात, त्याच्या हातात नंतर आमदार असतात. काही गोष्टी ज्या असतात त्या पदाधिकारी निर्णय घेतात, म्हणजे मुख्यमंत्री कॅबिनेट निर्णय घेतो, राज्यमंत्री असतात आणि आमदाराला फक्त सांगितलं जातं असा असा निर्णय घेतला. तसंच जे पदाधिकारी मंडळ असतं त्या पदाधिकारी मंडळाने युनियनमध्ये काही निर्णय घ्यायचे असतात. ते निर्णय आपण सर्वांपर्यंत पोहोचायचे असतात आणि प्रत्येक कार्यकर्ता हा तितकाच तोला मोलाचा असतो. पद कोणतं आहे, तो कोणत्या पदावर बसला आहे हे गौण आहे. इथं सरचिटणीस त्याच लायकीच आहे, अध्यक्ष त्याच ह्याचा आहे, इथं बसलेला सदस्य सुद्धा तेवढ्याच तोला मोलाचा आहे. म्हणजे इथं पद कोणते असतात. आता पदाचं कसं आहे, जे घटनेत आहेत तेवढेच पद आपल्याला देता येतात, बाकीच्यांना आपण सदस्य करतो. पण हिथं जे आहे संघटनेमध्ये वागणूक ज्यावेळेस मिळते ती सर्वांना सारखी मिळते. म्हणजे हा पदाधिकारी म्हणून त्याला चांगली वागणूक आणि सदस्याला कमी वागणूक असं कधीही नसतं. आणि मग चळवळीमध्ये काम करत असताना पदाचा कधी आपण मोह ठेवायचा नसतो. काम करत असताना फक्त संघटना, आपले कामगारांचे प्रश्न आणि प्रश्न सोडवत असताना सगळेच प्रश्न जसे बाबासाहेब म्हणले वैयक्तिक प्रश्न शक्यतो कमी मांडत चाला. सामुदायिक प्रश्न चळवळीमध्ये आणि संघटनेमध्ये सामुदायिक प्रश्नाला जास्त आपण प्राधान्य दिलं पाहिजे. वैयक्तिक प्रश्नही मांडले पाहिजेत, नाही मांडले पाहिजे असं नाही, पण त्याच्यामध्ये जास्त सामुदायिक प्रश्न जेवढे असतील त्याच्यामध्ये जसा आता 7व्या वेतन आयोगाचा प्रश्न होता, तसा लाडपागे समितीचा प्रश्न होता, हा सार्वजनिक होता, तसं त्या प्रश्नाला जास्त महत्त्व दिलं आपण संघटनेने आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी. तशा पद्धतीने आपण प्रत्येकाने संघटनेमध्ये आल्यानंतर जे काम आपल्याला जे योगदान द्यायचंय ते योगदान देत असताना आपण प्रत्येकाने एक कार्यकर्ता हा खूप तोला मोलाचा कार्यकर्ता असतो आणि खूप त्याचं एक माणूस जरी संघटनेत असला तरी आपण ज्यावेळेस आपली 5 बोटं असतात अशी थप मारली तर आपल्या त्या लागत नाही जास्त. जर 5ही बोटाची मूठ आवळली आणि त्याचा जर आपण ठोका टाकला तर तो म्हणजे हे होतं. तसंच उदाहरण तुम्हाला द्यायचं झालं तर मोहोळ बसतं होतं, आगे मोळ असतं, साधं मोळ असतं. त्या माश्या ज्यावेळेस सगळ्या एक राणी माश्या असतील, बाकीच्या माश्या सगळीकडे पसरलेल्या असतील, त्या सगळीकडून मध गोळा करतात आणि तिथं आणून त्या पोळामध्ये ठेवतात. त्यानंतर राणी माशी तिथून बाहेर पडली की सगळ्या माश्या बाहेर जातात. तसंच आहे संघटनेचं. संघटन कौशल्य शिकायचं असेल तर त्या मोहळाचं उदाहरण आपल्यामध्ये असलं पाहिजे. त्या जशा आणतात आणि शेवटी सोडून बाजूला जातात. बाबासाहेब जसे म्हणले की संघटनेमध्ये इथून मागचा इतिहास आणि इथून पुढचा इतिहास, की प्रॉपर्टीसाठी कुणी इथं आलेलं नाही. मी असेल, बाबासाहेब असेल, नंतर सारसर साहेब असेल किंवा तुम्ही बी सगळे आले इथं प्रॉपर्टीला, त्या प्रॉपर्टीसाठी मला इथे यायचंय असा कोणाचाही उद्देश नाही. त्याच्यामुळं त्या एक संघ राहा, जसे मधमोहोळ तिथं बसतं, एक संघ राहतं आणि सगळं ते सोडून निघून जातं. मध मात्र सर्वांना खायला आपल्याला आणि भेटतो, त्याच्यातून आपलं आरोग्य चांगलं होतं. आपल्याला शिव्यांचे आपच आहेत, पण एक लक्षात घ्या, जे समाधान चळवळीमध्ये काम करणाऱ्याला मिळतं ना ते बाकीच्याला कधीच मिळत नाही. यांनी उपोषण केलं, आत्मक्लेश केला, पण तो निर्णय आला ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी मंत्रालयातून आदेश आला आणि तो आदेशाचं व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या इतकं सुख कोणालाच मिळालं. त्यांच्या आयुष्यातलं पहिलं सुख असेल मिळून एवढं चांगलं सुख की तो आनंद गगनात माविण्यासारखा असतो. चळवळीमध्ये हे सगळं पाळावं लागतं आणि चळवळीमध्ये पैसा हा गौण असतो. आज आपल्याकडे 5 पैसे होते का तुम्हाला माहिती, 30-35 हजार रुपये वर्गणी येते. त्या वर्गणीतून आपण आपला दैनंदिन कामकाज चालवतो. तिथल्याचं मानवेतन सुद्धा दैनंदिन परवडत नाही. आपण 7व्याचा खर्च केला, मंत्रालय पातळीवर काय केलं, इथं परत एवढा मंडप टाकला, त्याचं इतक्या दिवसाचं सगळं प्रवास खर्च करत होतो. हे सगळं करायला पैसा नव्हता. आम्ही बाबासाहेब कुणी ज्याच्या खिशात पैसा असेल तो टाकायचा, गाडी करायचा, मुंबईत रवाना व्हायचं. तसंच आता सुद्धा आपण 4-5 लाखाचा खर्च करून राहिले,
तो काय आपल्याला आनंद आहे म्हणून नाही, किंवा आपल्याकडे लय पैसे आणि कुठे ठेवा हा प्रश्न आहे म्हणून आपण तो खर्च करतोय असं आहे ना. आपण काय करतोय, एक आत्मीयता वाढली पाहिजे. कामगाराची कुटुंब आणि आपण असं एकत्र आल्यानंतर, गेट टुगेदर झाल्यानंतर त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या भावी पिढीवर होईल की आमच्या संघटनेने असं केलं, हे प्रश्न सोडवले आणि त्याचा परिणाम तुमच्या पुढच्या पिढीवर होईल. हे कंटिन्यू झालं पाहिजे. आतापर्यंत झालं नाही. मधल्या काळात आम्ही एक शिबिर घेतलं. शिबिराच्या वेळेस सुद्धा आम्ही तिघांनी खर्च केला, सगळ्यांना माहिती आहे. खर्च केला, त्याचे पैसे आम्हाला मिळाले, वाघसाहेब होते. आणि शिबिर कसं झालं, काय झालं हे त्यांच्याकडूनच ऐका, मी काही सांगणार नाही. पण त्याच्यातून कार्यकर्त्याचं शिक्षण होतं आणि कार्यकर्त्याचं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही होते मला वाटतं उमाप साहेब, त्या शिबिरातून जी पुढं काही ऊर्जा मिळते त्याचा परिपाक 7व्या वेतन आयोगातलं जे आंदोलन झालं, आम्हाला कोणाला सांगावं लागलं नाही कार्यकर्त्याला इथे येऊन बसलो. नाही तर मग आम्ही आंदोलनाला बसलो ना, टिवले वाला करत पळायचे म्हणून आमच्या विषयीतून येऊन बसत नव्हतं. पण आता हे 7व्या वेतन आयोगाचं जे आंदोलन सुरू झालं त्याच्या आधी आपण शिबिरावर आलो. प्रत्येक शिबिराला आलेला कार्यकर्ता, 75 लोक शिबिराला, तो प्रत्येक कार्यकर्ता तिथे येऊन बसत होता. त्याला सांगावं लागलं नाही, कारण त्या 2-4 दिवसात घेतलं होतं. 2 दिवसात त्यांच्या कानावर पडलं आणि त्याचा जो परिणाम झाला, परिपाक मिळाला, तो त्या आपल्याला संघटना मजबूत करण्यामध्ये होतो. आपण दरवर्षी अशी शिबिर घेणार आहोत. इथून मागं का नाही घेतली ह्याच्या कॉलात काय आपण जायचं कारण नाही. फक्त तुम्ही सर्वांनी काम करत असताना मी मोठा आहे, माझं पद मोठं आहे हे प्रत्येकाने विसरून जा. प्रत्येकाने, म्हणजे आम्ही तिघं सुद्धा, आम्ही सुद्धा कधी असं मी लय मोठा आहे का हे लय मोठे असं आम्ही तर कधीच नाही. माझं तर कधीच नसतं. माझं तर पद हा गौण प्रकार आहे. मी राज्याचा जनरल सेक्रेटरी साखर कामगारांचं, पण मी कधी मिरवत नाही. मला काय नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. मला कोणतं पद दिलं तरी चालेल. म्हणजे असं पदाचं काही नसतं. चळवळीमध्ये काम करत असताना आपण एक ध्येय आपलं असलं पाहिजे की कामगार एक कामगारांच्या हितासाठी आपलं जे काय होईल. मग भलं 5 वाजता उठायची वेळ आली, 5 वाजता उठा, कामाला लागा. पण कामगाराचाच चळवळ. आता काल सुद्धा, फक्त कालच एक दिवस नव्हतं तर 5 वाजता उठून इथं तुमच्या हाजरीला नाही आलो, पण रस्त्याला लागलो होतो मी. म्हणजे हे करावं लागतं चळवळीमध्ये. वेळ काळ भान, पार रात्री 11 वाजता आलो तरी सकाळी मी 6च्या हाजरीला सावेळीत होतो. रात्री 11 वाजता ड्रायव्हिंग करून, पुण्यात पावसात ड्रायव्हिंग केली तरी इथं आल्यानंतर सकाळी तिथं हाजरीला होतो. हे सगळ्या गोष्टी चळवळीमध्ये घर तर लक्ष द्यावंच लागतं, आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचंच असतं. पण फर्स्ट प्रायोरिटी ही चळवळीला द्या. एवढंच या निमित्तानं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मी सांगेल आणि तुम्हाला भावी काळामध्ये शुभेच्छा देतो. आणि मला वाटतं तुम्ही यशस्वी त्यात व्हाल आणि संघटनेत तुम्ही आल्यामुळं अजून चांगल्या प्रकारे ऊर्जित अवस्था येईल. कारण तुमचा विभाग हा मोठा विभाग आहे. तिथं जवळजवळ 1000 कामगार आपले आहेत. त्या कामगारांमध्ये आता पुन्हा 300 कामगारांची वाढ करायची. त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना सतर्क राहावं लागणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाडाल असं मला इथं बसलेल्या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हालाही सांगतो आणि ह्यांनाही सांगतो. मी बाहेरचा आहे, तुम्ही बाहेरचा आहे, पण तुमच्यातला इन्व्हॉल्व झालेला 40 वर्षात तुमच्याबरोबर असलेला कार्यकर्ता आहे आणि तुम्ही सगळेजण हे कामावर असलेले कर्मचारी आहात. पण आपण कधी एकमेकाला वेगळं समजत नाही. मी वेगळा आहे, बाबासाहेब वेगळा असं कधी समजत नाही. आपण कोणती जातपात, संघटनेमध्ये जातपात, धर्म, पक्ष, भेद हा काही नाही. आपल्यामध्ये सर्व पक्षाचे पदाधिकारी आहेत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले युनियनचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल, तसेच कॉम्रेड आनंदराव वायकर, सर्व पदाधिकारी व नवनिर्वाचित पदाधिकारी, आज जो कार्यक्रम घेतला गेला त्या संदर्भात आम्हाला फार आनंद झाला. कारण ही परिस्थिती अशी होती की आपल्याकडं बरेचसे विभागातले कर्मचारी आहे, जसे इलेक्ट्रिकचे आहे, आरोग्याचे आहे, परंतु आरोग्याचा एवढा मोठा स्टाफ असताना आरोग्यातले नेते म्हणजे जे पदाधिकारी ते कमी असायचे. तर त्यामुळं जे आज आरोग्यातले जे कर्मचाऱ्याची जी निवड झाली, आरोग्यातले SI एकजुटी, आम्ही जरी तिथं बसलेलो होतो तर बाकीचे जे 22-23 लोक होते त्यांनी इतकं मोठं कार्य पार पाडलं की त्यांची गणना कशात नाही करता येणार. आणि आज आपण 29 तारखेला घेऊन राहिलो तो कार्यक्रम आपला, त्याच उद्देश आहे आपला की कामगार मेळावा यासाठीच उद्देश दिलेला आहे की जेणेकरून आपल्या युनियनवर विश्वास तर आहेच,
पण अजूनही जास्त विश्वास बसेल आपला. आणि विशेष म्हणजे नवीन जे नियुक्त झालेले आपले भालेराव साहेब, तर संदीप चव्हाण, भरत सारवान आणि उमाप साहेब यांचे जे नियुक्त झालेले, त्यांना एक थोडक्यात मी सांगतो की तुमची कार्याध्यक्षपदी उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. पण आम्ही आता म्हणजे ह्या एवढ्यात जेव्हा आम्ही अध्यक्ष झालो, प्रभारी अध्यक्ष झालो, तर त्या अध्यक्ष झाल्यानंतर आम्ही असं कोणी आमच्या 27 जणांची कार्यकारिणी होती, त्या 27 जणांच्या कार्यकारिणीत मी अध्यक्ष आणि हा उपाध्यक्ष हा प्रकार ठेवलेला नाही. इथं जे आता जेवढे आहे तेवढेच सर्व अध्यक्ष तेवढेच कार्यकर्ते. म्हणजे सांगायचं मुद्दा म्हणजे पदचं काही विशेष नाही, फक्त आज एवढं झालं की मी इथं बसलो, उद्या तुम्ही बसता, कुणी बसल, आम्ही हयात आहे तोपर्यंत जसं घडल त्याचं काय सांगता येत नाही. परंतु इथं काम करताना आपण सर्वजण एकच आहोत, एवढंच लक्ष देऊन सगळ्यांनी मन मोकळेपणाने सांगायचे, काय अडचणी असल्या तर सांगायचे. प्रतिनिधी जाईद शेख, न्यूज टुडे 24, अहमदनगर.